पहिली गोष्ट केली त्याच्यावरती विरोध भरपूर झाला आणि दुसऱ्या बाजूला ॲक्सेप्टन्स वाढलं. तर सर्वसाधारणपणे 3 महिन्यामध्ये 6 लाखाची रायडरशिप 12 लाखापर्यंत गेली. त्याच्या पाठीमागचं हे एक कारण होतं. आता रिफॉर्म्स केले. दुसरी गोष्ट नुसते रायडरशिप केली नाही, तर दुसऱ्या बाजूला मी ज्यावेळेस आलो तर मला आठवतं की ते टोटल 1800 बसेस होत्या. म्हणजे आता आकडा कमी जास्त होत असेल, पण टेंटेटिव्हली मला जेवढा 1800 होता, त्याच्यापैकी बसेस फक्त रस्त्यावरती 900 बसेस होत्या ऑन रोड. 1800 पैकी 900. बाकीच्या कुठं होत्या? कुठं रिपेअरला होत्या तर कोणीतरी राईट ऑफ करायच्या असतील किंवा ज्या भाड्याच्या होत्या त्या येत नव्हत्या. म्हणजे फ्लीट रस्त्यावरती किती असायला पाहिजे, तर सर्वसाधारणपणे टोटल फ्लीटच्या 95% फ्लीट रस्त्यावरती पाहिजे आणि आमचं किती होतं? 50%. 3 महिन्यामध्ये ते पर्सेंटेज 80% वरती गेलं. रिफॉर्म्स का? रिफॉर्म्स बघावं लागेल, तिथले वेस्टर्न इंटरेस्ट काढावं लागते. तिसरी गोष्ट, हे सगळे 1800 बसेस 900 चालू होत्या. स्टाफ मात्र 1800चा होता. पगार मी 1800च्या देत होतो. कंडक्टर, ड्रायव्हर, मॅनेजर सगळ्यांना देत होतो. म्हणलं का? परमनंट असेल तर मी समजू शकतो. कॉन्ट्रॅक्चुअलचे होते. कॉन्ट्रॅक्चुअलचे मग काय काढू शकत नव्हतं? मी काढले. म्हणजे ज्या दिवशी जॉईन झालो त्यावेळेस इथले कर्मचारी म्हणजे PMPMLचे सो कॉल तिथले युनियन वगैरे त्यांनी खूप स्वागत केलं. आता आमचं चांगलं होणार हे होणार. आणि 3 महिन्यानंतर त्यांना काढलं की माझ्या विरुद्ध घोषणाबाजी सुरू झाली. तर तेही कमी केलं. इथं मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस बस टू स्टाफ रेशो एक प्रकार असतो बसमध्ये. म्हणजे एका बसच्या पाठीमागे टोटल अगदी चेअरमन पासून शेवटच्या साफसफाई करणाऱ्या कर्मचारी किती